मैसून कायले गेलती काय माहित त्या शांताताईच्या इथं आणि कायच्या गोष्टी करून राहिल्या होत्या दोघी. काने गिनं भरले का काय माहित माझ्या सुनीचे. मस्त बसल्या होत्या. येणारे जाणारे सारे पाहून राहिले तेले. म्हणून पा सोनवायरी म्हणून मस्त बसली म्हणून. सोनाराच्या दुकानात गेली तर तिथेही दुकान बंद भेटलं ते. पायदळ पायदळ जा लागलं आणि पायदळ या लागलं. सारे पाया दुखून राहिले. आणि हे राधिका किती वेळची गेली अंदर. तिले म्हणून राहिली का पाणी ताणून दिलं तिनं मला. पण तिला म्हटलं का चहा कर. मग डोकं दुखून राहिलं. आता एवढ्या दूर गेली आणि आली तर चहा आणायचा काही पत्ताच नाही आहे. केला का नाही केला तर. राधिका राधिका काय झालं आता बे. काय झालं म्हणतं बिचारे. तुला किती वेळचं म्हटलं का माझं डोकं दुखून राहिलं मला जरा चहा करून दे. तर तू तर जे केली पाणी दिलं तर याचा काही पताच नाही आहे तुझ्यावाला. करून देतं का नाही करून देत माझ्या चहा का मीच करून घेऊ. नाही करून देतो ना करून देतो. आणतो 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 म्हणते केव्हा आणते काय मी. खरंच माझी सासू जास्तच करते. आता सगळं तर हातात देतो. कोणतीच गोष्ट स्वतःहून घेत नाही. आता आली नाही तर पाणी दिलं. आता 2 मिनिटं इकडे तिकडे जाऊ नको म्हणते. बस हाजीर राह म्हणते समोरच. तेले जे लागलं ते द्यासाठी. आणि शांताई म्हणे ना ते बरोबरच म्हणे. हे आईचे काही स्वभाव बरोबर नाही. पण काय करू आता. आता निभावणं तर आहेच आपल्याला. कशी राव आता काय अजून वेगळं राहायचं गेलं काय. वेगळं राहायची कुवत नाही यायच्यात. काय करता मग आता असंच मरा लागून या घरात. राधिका आणतं काय चहा. किती वेळ झाला पहा. असं आहे यायचं. आता किती वेळ झाला मी आली किचनमध्ये. आता म्हणते बस तोंडातून निघाली आणि हातात आली अशी गोष्ट यायची. इतक्या लवकर चहा बनते तरी काय. आली नाही तर दिल्ली ते ना हाक आणू बे चहा म्हणून. झालं एक वेळेचं काम. काम पाहू पाहू जसा जीव हे होऊन जाते. आता संध्याकाळची झाडझोडी झाली. चहा पाणी केली आत्तेबाईची. आणि हे मामाची नाही आले अजून वावरातून. आणि पियूषची नाही आले. आता तर 5-6 वाजून राहिले ना. पण याचा काही पत्ताच नाही आहे. आणि पियूषचीनं तर जेवण नाही केलं ना काही नाही. नाश्ता करूनच गेले ते. आणि काय झालं असेल काय माहीत तिकडे. पण मला ना शांता मोठ्याईचं खूपच वाईट वाटून राहिलं. आता एकटा जीव एवढ्या मोठ्या घरात आणि तिथं लाईन नाही काही नाही. किती मच्छर हे करण सावण तेले. एक तर पहिलेच डेंग्यू मलेरिया याची साथ चालू आहे. आणि कधी मच्छर गिच्छर झाले आणि चावला गेला तर अजून जीवाच्या भोवती दुखापत. आणि कुठून लावणार आहे मग ते एवढा मोठा पैसा. मी नाही काय येईल म्हणतो म्हणून त्याचं बिल म्हणून हे झालं म्हणून सांगायला म्हणून त्याची इच्छी लाईन कट झाली. पण हे काय करणार आहे. आता याच्याजवळ इथं पैसे आहे नाही. पण मला चांगले नाही वाटून राहिलं. आणि इथं बोलावलं असतं तर माझी सासू काय राहू देईन का इथं. माझ्या सासूसोबत नाही. याकडे नाही काय माझ्या सासऱ्याच्या कानावर गोष्ट टाकून पाहतो काय म्हणते तर. तसं तसे माझ्या सासऱ्यालाही चांगले आहे म्हणा. त्याला म्हणून त्याचं बिलही झालं म्हणून. मामाजी म्हणून काही होत असेल तर त्याला मदत करा म्हणून शांताईले. तसाही मामाजीचा स्वभाव चांगलाच आहे. चांगला काय लयच चांगला आहे. आणि जर मी म्हटलं ना तर ते थोडी ना थोडी मदत करानच. आता ते शांताई इथं येऊन बोलत नाही का मला हे पाहिजे ते पाहिजे. तर मग काय आपण करावं नाही काय. आता आपल्या इथं देवाच्या दिल्ल्यानं आहे ना. आता पियूषजीला जर नोकरी लागली तर मग तर काही पाहाच नाही लागत. आणि मामाजीचे काम चांगलं चालू राहते वावरातलं शेतातलं. तर दिलं तर अजून देऊ देते. आपल्या काय खजिन्यात काय कमी होणार आहे काय म्हाताऱ्या कुताऱ्या माणसाला देऊन. मी मामाजीच्या कानावर टाकतोच. पण मग सासू काय म्हणून पाहू नंतर काय म्हणते तर. पण बोलेन मी त्याच्यासोबत. मंदा मंदा कुठे गेली. अरे मामाजी आले वाटते. मंदा माय बहीण कुठे चालली जाते काय मी ते. आपण वावरातून थकून फाकून या तर घरात नाही राहते. कुठं जाते आणि कुठं नाही तर. मंदा मामाजी आले का तुम्ही वावरातून. हो आलो मी आत्ताच आलो. पण तुझी सासू कुठे गेली. किती वेळचा हाका मारून राहिलो तिले तर आवाज नाही देऊन राहिली ना काही नाही. घरातही शोधलं घरातच नाही आहे ते. हो मामाजी इथंच कुठे गेले असेल कोणाजवळ बसले असेल जाऊन. आताच तर होत्या घरात. चहा घ्या पेल्या त्या आणि बाहेर गेल्या. माय बहीण सोनवायरीले एवढ्या मोठ्या घरात एकटी टाकून देते आणि स्वतः त्याच्याजवळ जाऊन बसून जाते. काय भेटते त्या बाहेरजवळ बसून. उठली सुटली चालली काय करते काय मी तिकडे जाऊन. मामाजी तुम्हाला काय आणून देऊ काय. जेवण करता काय तुम्ही. जेवण नाही बाई जेवण नाही करत मी. आता काय सकाळी गेलतो ना जेवण करून. दुपारी आलो असतो तर खाल्लं असतं थोडंसं. पण आता काय संध्याकाळच्या पाहिजे चांगलं नाही वाटत. आता 5 वाजून राहिले. आता कायचं जेवण आता करू संध्याकाळीच. तू असं कर मस्त चहा कर माझ्यासाठी. मस्त चहा घ्या कर अद्रक टाकून. आण बरं जरासा चहा. बरं मामाजी मी आत्ताच जाते आणि आताच तुमच्यासाठी चहा आणते. या मंदाले घरादाराची काहीच फिकर नाही. त्या पुरीवर पूर्ण घर सोडून देते आणि आपण इथं तिथं बसली राहते. तिला बिचारीला एवढ्या मोठ्या घरात एकटं सोडून देते. जाय म्हणते राय म्हणते तू. आता आपण सुनीजवळ बसाव 2 शब्द बोलाव तर नाही. अशानं गोष्टी होते आणि मनही मोकळं होते एकामेकाचं बोलल्यानं. पण नाही अशी तर करतच नाही ते. काय करावं तिचं आणि काय नाही काही समजत नाही. झाला चहा. आता चहा मामाजीला देऊन देतो. आणि असं करतो ना. आता मामाजी एकटेच आहे आणि मी सासू नाही आहे बाहेर गेली.
आणि काय माहीत आता येते का नाही येत तर, का अजून थोडा उशीर लागते तर माझ्या सासूले बसला असन एखादीच्या जवळ गोष्टी करत. पण आता घरात कोणीच नाही आहे तर माझ्या सासऱ्यासोबत बोलू काय? तसे माझ्या सासऱ्याला चांगले आहे म्हणून शांताईच्या विषयी बोलतो मी. म्हणून त्याची इच्छी लाईन कट केली म्हणून, आणि बिल नाही भरलं होतं म्हणून. काय म्हणते तर सांगून पाहतो त्याले, जर जमलं तर मग काही ना काही मदत करणच मामाजी शांताईले. आणला का चहा? दे दे. कसं विचारू मामाजीले आणि काय म्हणू आता? या राधिकाले काय झालं? हा, चहाही दिला तरी इथंच उभी आहे. काही म्हणायचं आहे का इले मले? राधिका काय झालं बाई? काही सांगायचं आहे का मले? हा राधिका. मामाजी ते अरे एक गोष्ट करायसाठी एवढं दिसतं लागते काय? हा सांग, काय म्हणायचं आहे तुला, सांग. मामाजी आज नाही की मी शांताईची इथे गेली होती. हो काय, शांताबाईनीच्या इथं? हा, काय झालं तर मग? मामाजी झालं गेलं काही नाही, पण शांताईची काही कंडिशन बरोबर नाही चालून राहिली सध्या. काहून, काय झालं? मामाजी मी त्याच्या इथे गेली होती ना आज, तर त्याच्या घरी पाहिलं तर त्याच्या घरची लाईन कट झाली. त्यांनी बिल नाही भरलं, बिल खूप आलं म्हणते, तर बिल काही भरलं नाही. आणि त्याच्या घरी ते झाडं झुडपं लावले आहे ना त्याईनं, त्याच्यानं एवढे मच्छर आहे का घरात बसूशच नाही वाटे, खूप मच्छरच आवे. म्हणून नाही का मी गेली ना तर बाहेरच बसली होती. आणि आता त्या कामावर तर जाते, पण एवढे काय पैसे येते काय वावरात गेले ना. आता माझी आई जाते ना कामावर, मला माहीत आहे किती पैसे येते किती नाही, कसा खर्च बघवा लागते. तर मी म्हणत होती मामाजी का जर तुमच्याकडून जमलं तर थोडी शांताईला मदत कर ना. जर जमलं तर तुमच्याकडून त्यांचं बिलाचं पहा. नाही तर कसं आता मलेरिया डेंग्यूची साथ चालू आहे आणि खूपच मच्छर आहे त्याच्या इथं. आणि त्या काही आपल्या घरी येऊन सांगणार नाही का अशी अशी आहे म्हणून. आता त्याची मजबुरी आहे ना. आणि त्याच्या घरचं काही बरोबर नाही, खिडक्या तुटून गेल्या, दरवाजाला कडी नाही, तर दरवाजाही बरोबर लागत नाही. तर तेच सांगत होती मी त्याच्या घरी येऊन आली ना, तर मला नाही काही चांगलं नाही वाटलं. तेव्हापासून नाही का दिमागात तेच गोष्ट घुमून राहिली. असं आहे ना, म्हणूनच मी त्याच्या घरासमोरून गेलो होतो ना, तर त्याच्या घरात अंधार होता, पण माझ्या लक्षातच नाही आलं. मी म्हटलं गेली असन लाईन घेईन, नाही तर लाईट किट केलं असन म्हटलं. आता जेव्हापासून दादा गेला तेव्हापासून मी तिकडे ध्यानच नाही दिलं. स्वतःच्या जीवनात स्वतःच्या लेकरा बायात असा फसलो का तिकडे कधी ध्यानच देणं नाही झालं. आणि तेही बिचारा एकट्याच राहते. आता किती काही म्हटलं तरी नातं तर आहेच ना. बरं झालं राधिका, आज तू तिकडे गेली होती तर माहीत तरी झालं, नाही तर माहीत नसतं झालं. आता त्यात आपल्याला काही म्हणत नाही ना, 2 पैसे मागत आपल्याला. पण पाय तुम्ही माझ्याकडून जेवढं होते तेवढं पाहिजे त्याच्या लाईन बिलाचं आणि भरून देतो. आता एकट्या दुकट्या राहते आणि झाडं तर असे लावून ठेवून दिले आजूबाजूनं, साप माप विंचू काठी सांगता नाही येत काही. आणि मच्छर तर दुनिया भरायचे. पाय तुम्ही पाहतो त्याचा बिल भरून देतो. पप्पा काय होय हे? मस्त कानं भरणं चालू आहे सासऱ्याचे. काय लाडी गोडी लावते पप्पा हे राधिका, जशी दिसते तशी नाही आहे. लय हुशार आहे म्हटलं. याच्यासाठीच गेली होती तिथं. आणि त्या शांताबाईनं कानं भरले वाटते हिचे का मला साथ दे म्हणून पैशाचा. आता त्याच्या घरची लाईन जाईन काही होईल तर आम्ही काय ठेका घेतला का त्याचा साऱ्या गोष्टीचा? किती आहे हे मैसून. आता मला पाहिलं तिनं, मी घरात नव्हती ना, आणि बरोबर कानं कोरले सासऱ्याचे. काय झालं, कायच्या गोष्टी चालू आहे सासऱ्याच्या आणि सुनीच्या? आम्हाला सांगा ना, कायच्या गोष्टी करून राहिले तर? आत्याबाई कायच नाही. काहून खोटी बोलतो? सगळं ऐकलं मी, हे कानानंच ऐकलं. आता काय त्याचं मम्मा करून राहिली? अहो काय झालं तर ऐकलं तर? कोणती वाईट गोष्ट करून राहिली? ते चांगल्याच सांगून राहिली ना. आता आपणही एवढे दिवस झाले शांताबाईनीच्या इकडे काही ध्यान नाही देऊन राहिलो. पहिलेच आठवण येते तर त्याचे ते विचार या घरी, पण आपण तर त्याच्या घरी जातही ना, काहीच नाही. आणि दादा गेला तेव्हापासून मी काही एवढं ध्यान नाही दिलं. आता त्याचे म्हणून राहिली ते बरोबर असतं म्हणून राहिली. आपले कर्तव्य आहे ना. आता त्या एकट्या दुकट्या राहते, थोडंफार त्याला हातभार लावला तर काय होते. आणि जेवढं दिलं ना तर देव तेवढं देते. आणि दयाधरम केली ना तर देवही काही कमी नाही करत त्यासाठी. असं म्हणजे तुमच्यावरच भूत चढला वाटते दयाधरम करायचा. तुमच्या सुनेनं कानं करले ना तुमचे. आता ते त्याचं पाहत पसंत हाय ना. त्याला एवढं मोठं दिलं ना घर. ते घर का त्याचं होय काय? तुम्हीच तर दिले होते मोठे भाऊजीले पैसे. त्यानंच तर केलं होतं सगळं काही, तुम्हीच तर करून दिलं होतं. आता हाय त्याचं घर ते पाहत पसंत आणि लागले सवरले पैसे ते विका म्हणा घर लावा. आता काय करणार आहे? आता तुम्ही एकटे दुकटे काय काय पाहाल? म्हणता तू काही काळजी नको करू, देते देव बरोबर देते, सगळ्याच्या नशिबाचं देते. सगळं काही बरोबर होते, काळजी नको करू बरं तू. जसं होईल तसं करू आपण. असं आहे ना. आता तुम्ही हिच्या सगळ्या बोलण्यात उतरले म्हटलं. आणि काहून राधिका, तुला काही वाटत नाही काय? जरासा विचार तर करत जाय घरचा गिरचा.
आता ते म्हातारा माणूस पूर्ण घर सांभाळून राहिलं. हा, घरही सांभाळलं, रश्मीचं लग्नही केलं, हा सविताचं लग्न केलं, तुमचं लग्न झालं, एवढे सगळे काम करून राहिले ते. सारं वावर ते पाहते, सारं लेणं देणं घेणं सगळंच ते पाहते ना. आणि एवढं करू नाही तुम्ही अजून त्याच्यावर भार टाकता. हा, आणि तुला काहीच नाही वाटत काय? आता ते घरचे लोकांचं करण का तुमचं करण का त्याचं करण? आता पिंट्याले किती दिवस झाले, त्याला काम नाही, काही नाही, नोकरी नाही. आता तुम्ही दोघं त्याच्या जीवावरच आहे ना, जीवावरच खाऊन राहिले ना. आता थोडी नाही पाहत काही जाऊन कुठं नोकरीने शोधून राहिला. चांगली नोकरी होती तर ते सोडाले. हा, बोलत असते साहेब लोक, पण सोडून दिली ना नोकरी. आणि आता म्हटलं तुम्हीच तर आमच्या जीवावर खाऊन राहिले आणि अजून त्याच्या मागं लागता काय? यालाही करा आणि त्यालाही करा. असं करा तुम्ही, माझ्या माणसाचा जीव घेऊन घ्या. हा, मग तुमच्या मनाला शांती येऊन जाईल. हा, शांती आले. आतेबाई, असं नका बोलू. मी माझ्या बाबांना एक वेळा हरवलं, पण आता मला माझ्या बाबाच्या रूपातच मामाजी भेटले. तुम्ही असं नका बोलू. माझी मनशा तशी नव्हती, माझी मनशा तशी नव्हती. म्हणता कुठची गोष्ट कुठं नेतं तू? हा, एवढीशी गोष्ट 2-5 हजाराची 10 हजाराची गोष्ट, आणि काय त्या लावलं हे घरात? हा, दिल्याने काय कमी होत असते काय? तुझ्या तोंडाले जराशी लगाम लावाले. हा, नाही तर काही खरं नाही आहे तुझं. आणि राहिली गोष्ट पैशाची, तर मी चाललो कमवाले, तुला नाही धाडून राहिलो मी. हा, मी पाहत बसन माझ्या पैशाचं काय करायचं आहे काय नाही. तर तू ये पाय, एवढी ध्यान नको तू. नाही तर म्हटलं तिकडे एवढा पैसा उधळान का तुझ्या कानाली खबरही नाही लागू तीन. आता कायले त्या पोरीचं मन दुखवतं? हा, तिचं पहिलंच तर मन दुखलं आहे. आता तिच्या बाबाचं असं झालं, हा नवरा नोकरीवर नाही, तिच्या मनात काय आहे काय नाही, काय चालून राहिलं काय नाही तिचं तिले माहीत. आणि उगाच जास्त बात वाढवतं. अवा, तुम्हाला तिची पडली आहे, लय हुशार आहे म्हटलं तुमची सून. एवढी काही तिला साधी सुधी नका समजू. हा, आज ते त्या शांता वहिनीची इथं गेली होती ना, जाणून बुजून गेली होती. आता तिथं जाऊन काय खिचडी केली दोघी जणीनं, काय नाही. तर आल्यानंतर तुमची कानं भरून राहिली. हा, उलटे दोघं नवरा बायको आमच्या जीवावर खाते आणि अजून तिसरा माणूसही आणते का त्याचंही पूर्ण करा म्हणते. आई, आई कशी काय बोलून राहिली असं? आई, पियुषची पियुष, आई तुम्ही खरीच आई होय ना? कमी सावत्र आई होय? पियुष, असं काय बोलून राहिला रे तू? हा, असं काय बोलून राहिला? असा नाही बोलू तर कसा बोलू? हा, जे काही तू बोलली ना राधिकाले सगळं ऐकलं म्हटलं. आणि थेनी केली होती शांताईच्या इथं, मीच नेलं होतं तिले. ते तर घराचीच कामं करून राहिली होती, सकाळ ते संध्याकाळ ते पूर्ण घराची कामच तर करत राहते. आणि तूही चालली गेली बाहेर, तिले काय एकटं सोडलं असतं काय मग घरात, एवढ्या मोठ्या घरात? हा, हुरहुर नाही लागत काय? त्याच्यानं मॅच सोडलं तिले नेऊन शांताईच्या इथं. ते काय गेली तिच्या मनानं. अरे पिंट्या, पण त्या तिथं नेऊन तर सोडलं तर पाय ना तुझ्या मोठ्या आईनं कसे कानं भरले तिचे. हा, पाय ना कसे कानं भरले. पहिलेच तर त्या बाबावर किती लोट आहे आणि अजून लोट टाकून राहिली ते. बरोबर आहे ना, सगळ्यात जास्त लोट तर आमच्या दुकानावर बायकोचाच आहे. तिचा कमी मयाच जास्त आहे. कारण की आता मी नोकरी केली ना, आणि तसाही मी घरात काही पैसे गिसे देत नाही. मग काय मया राहून काही अर्थच नाही आहे ना तुमच्या घरात. आणि काय आता काय बोलू मी? हां, मला चांगलं नाही वाटत हे असं बोलणं, कारण की मी आजपर्यंत तुला कधी बोललो नाही. पण आता वेळ आणली त्या बोलायची. 2 दिवस मी नोकरीवर काय नाही राहिलो तर मी तुमच्या जीवावर खाऊन राहिलो होतो आहे ना. नाही रे पिंट्या, असं काही नाही. काय बोलून राहिला तू? माझ्या तोंडातून निघून गेलं. आई जेव्हा मनात असते ना कोणती गोष्ट, तेव्हाच ते तोंडात येत असते. तसं माणसाच्या तोंडातून असं काही नसते निघत. काय होय रे पिंट्या, हां तुझ्या आई बरोबर लागतं काय? तिला दिमाग राहिला असता तर ते अशी राहिली असती काय? हां, तिला काही बोलायची अक्कल नाही आहे. तिचं वय चाललं, म्हातारी होऊन राहिली, अर्धे पाय गड्ड्यात लटकून राहिले. पण तिला अक्कल याची काही पता नाही आहे, पताच नाही आहे तिच्या अक्कलीचा. काय माहीत घाण ठेवली काय तर तिनं. जसं तोंडात येते तशी चपड चपड करते, मार बचर बचर. त्याला हात राहते ना पाय राहते. हां, तू तिच्या नादी काही लागू नको. तिचा दिमाग जास्त दौडून राहिली ते. पण बाबा जाय तू बाहेरून आला ना, जाय तुझ्या खोलीत जाय बरं, तिच्या नादी नको लागू, जाय. पण बाबा तुला सांगितलं ना, ऐकून आलं काय? हां, जाय तुझ्या खोलीत जाय बरं, नंतर बोलतो मी तुझ्यासोबत. जाय राधिका, त्याला घेऊन जाय बरं खोलीत, दोघे जण जा बरं. अहो मंदा, तुला अक्कल कोण नाही आहे? हां, विकली काय ते अक्कल विकली काय? हां, पैसेच करत राहायचो साऱ्या जीवनभर, पैसे करूनच मरजो तू. या घरात तर चांगल्याच्या 2 गोष्टी करावं ना तर सगळं घर एकून जाते आणि मला एकटं पाडून देते. हा, आणि सगळे मलाच बोलते, मला बोलाले. या घरात तर मी कोणती कदरच नाही आहे. जा करा दान धर्म, मला काय करा लागते? तुमच्याजवळ जास्तीचे पैसे आले, करत बसा, जा तिकडे. हे मंदाई, स्वतःची सवय केव्हा सोडावं काय माहीत. एवढ्या गोष्टीचं एवढं ढिगभर धिंगाणा घालून देते ते. आता त्या पोराले, त्या सुनीले किती वाईट वाटलं असन. एक तर त्या पोराजवळ काम नाही ना धंदा नाही, कसा होऊन राहिला तो, सारा वातरला होऊन गेला चिंतेच्या मागं. आणि ह्या बायकोले खरंच मला कधी वाटते
का तिचं पोरगं होय का नाही होय का बदललं काही ना हा कशी बोलते बाप्पा बाप्पा. एक वेळा मार खाल्ला आता ह्या वयात मारणं काही चांगलं वाटत नाही. काही दिमाग नाही आहे येले. चला तर मग आपली युट्यूब फॅमिली पहा काय झालं आज एवढ्याशा गोष्टीचं किती मोठं केलं माझ्या सासूनं. आता माझ्या नवऱ्यानं तिकडून काय खबर आणली काय नाही आता ते तर माहीतच नाही झालं. आता ते बिचारे आले आणि इकडे धिंगाणा चालूच होता घराचा. असो आता पुढच्या एपिसोडमध्ये पहा का पियुषची काय खबर आणली तर गेले होते तर त्याला नोकरी लागली का नाही लागली आणि पुढं मामाची काय करते. शांता इथले देते साथ का नाही देत त्याला मदत करते का नाही करत. आणि मै सासू तर काही सुधरत नाही. अशा बायका काही सुधारायच्या लायकीच्याच नाही राहत. त्या जशा राहते ना तशाच राहते. त्याला किती काही बोला काहीच करा त्याला काही फरक पडत नाही. आणि असे आम्ही व्हिडिओ बनवतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 कृपा करून आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहता पण आम्हाला सबस्क्राईब नाही करत. लाईक तर करता कमेंटही करता पण हाईपही नाही देत. हाईपही देत जा ना आम्हाला. तुमच्या हाईपची तुमच्या राधिकाला खूप गरज आहे. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. खूपच कमी आहे आपले सबस्क्रायबर. व्हिडिओ एवढे जण पाहता आणि सबस्क्राईब खूपच जण कमी करता. आता असो जसं तुम्हाला साथ द्यायचा आहे राधिकाचा तसा द्या पण प्लीज करा सबस्क्राईब करा. पण त्या अगोदर आता रजा घ्यायच्या अगोदर मी तुमचे सगळेच नाव घेतो. आता माझ्या बहिणी वाट पाहून राहिल्या असेल ना छान छान कमेंट केली ज्यांनी त्याचं तर त्याला मोबदला द्यास लागल. आता आपण सगळेच नाव घेऊ. शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, लताताई गोरे नाशिक, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, मनीषाताई फोंदके फॅक्ट रायडर, कविताताई सोनारकर, गिरीश बोडखे, गौरव कीर्तिकार, वंदनाताई मृदलाताई अंगारे, पायल घायवट बुट्टीबोरी, प्रतीक अथर्व घायवट, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सुनंदाताई अंगारे मराठी, लताताई, निर्मला ताई रघुवंशी बल्लारपूर, प्रियंकाताई वानखडे, ललिताताई वानखडे शेंदूरजना घाट, अभि, दिया मेश्राम. तर या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी आम्हाला कमेंट केली, ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप धन्यवाद. आणि असंच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला समोर न्या. राधिकाच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पहा तुम्ही आता काय होते तर तुमच्या पिंटू भाऊजीचं त्याला नोकरी लागते का नाही लागत तर. त्यापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.